सीईटी देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक खुशखबर आहे. सीईटी सेलने करेक्शन विंडो दिलाय आणि त्या करेक्शन विंडो मध्ये तुम्हाला सेकंड अटेम्प्ट साठी पण फॉर्म भरण्यासाठी चान्स दिलेला आहे. म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी गडबडीनं किंवा चुकून एकच सीईटी साठी रजिस्ट्रेशन केलं होतं, पेमेंट केलं होतं आणि सेकंड अटेम्प्ट साठी केलं नव्हतं, तर त्यांच्यासाठी तो विंडो ओपन आहे. आता विंडो हा दिलेला आहे, ह्याच्यामध्ये काय काय करेक्शन करू शकताय तुम्ही. तर आता हे सर्क्युलर आहे, मी टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल वरती पण टाकून देतो, त्याच्या लिंक आहेत, बघून घ्या. कॅन्डिडेटचं नेम बदलू शकताय, नावामध्ये मिस्टेक असेल, डेट ऑफ बर्थ, फोटोग्राफ, सिग्नेचर, जेंडर. आता जेंडर म्हणणार का, काही मुलांनी चुकून गडबडीत स्क्रोल करताना झालंय चेंज. ऍड ग्रुप म्हणजे पीसीएम, पीसीबी, काही विद्यार्थ्यांना दोन्ही द्यायचे आहेत वगैरे बऱ्याच गोष्टी काय काय होत्या. मग त्यामुळं कन्फ्युजन होतं. ज्यांना ग्रुप बदलायचे आहेत किंवा दुसऱ्या ग्रुपसाठी पण भरायचंय, तुम्हाला जे पाहिजे ते करून घ्या. ऍड सेकंड अटेम्प्ट हा सगळ्यात महत्वाचा आहे. सेकंड अटेम्प्ट ज्या मुलांनी विसरलाय त्यांनी तो करेक्ट करून घ्यायचा आहे. तर ह्याच्यासाठी डेट काय आहे, 5 मार्च ते 7 मार्च, म्हणजे 5, 6, 7 असे 3 दिवस मिळणार आहेत. ह्या 3 दिवसामध्ये तुमच्याकडे करेक्शन विंडो आहे, कारण परत 1 महिन्याभरामध्ये सीईटी परीक्षाच आहे. त्यामुळं काही झालं तर तुम्ही सेकंड अटेम्प्ट मी म्हणतोय द्यावा, ज्यांनी ज्यांनी विसरलेला आहे किंवा ज्यांनी दिलेलं नाही. प्लस करेक्शन जे असतात ते करून घ्या. बाकीच्या करेक्शनसाठी वेळ आहे का, नाही दिलेला. मग तुमच्या कास्ट वगैरे बऱ्याच गोष्टी झाल्या, काही म्हणतात आमच्याकडे आता व्हॅलिडिटी आले वगैरे, ते सगळं ऍडमिशनच्या वेळी लागेल. तर ह्या करेक्शन विंडो आहे, ह्या सगळ्या करेक्शन करून घ्या. प्लस सीईटीचे सगळे टेस्ट सिरीज, सीईटी, जेडबल नीट टेस्ट सिरीज, पीवायक्यूच्या सगळं फ्री मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये दिलेलं आहे बघा. त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे.